Hello everyone and welcome to our next part of chemical bonding. In previous video lecture, we have already seen that is the philosophy of atom and features of electronic theory of valency. In today's part, we are going to cover that is the chemical bonding. Chemical bonding, it is the main and very important part of this lesson. In short, we can say this is the heart of this lesson. ओके, याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट समजल्या तर आपल्याला पूर्ण लेसन व्यवस्थित समजणार आहे. त्यामुळे आपल्याला आता व्यवस्थित समजून घ्यायचं आहे की व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्डिंग. रफली वी कॅन से दॅट रफली आपल्याला असं म्हणता येईल द नेम इटसेल्फ कॅरीज इट मीनिंग दॅट इज द बॉन्ड विच इज फॉर्म्ड विदिन द केमिकल्स दॅट इज नोन एज द केमिकल बॉन्ड. रफ मध्ये आपल्याला म्हणता येईल द बॉन्ड विच इज फॉर्म्ड विदिन द केमिकल्स that is known as a chemical bond. Okay, before going in detail of this lesson, first of all we see what is bond or what is bonding. पहिल्यांदा आपण बॉन्ड म्हणजे काय बघणार आहोत. ओके, बॉन्डलाच मराठीमध्ये बंधन किंवा बंध म्हणतात. बंध म्हणजे कसे, बंधन म्हणजे रक्षाबंधन. इट शोज द रिलेशनशिप बिटवीन और द बॉन्डिंग बिटवीन द दॅट इज इंटरॅक्शन बिटवीन द ब्रदर अँड सिस्टर. बहीण भावामध्ये असलेला बंध म्हणजे रक्षाबंधन. दुसरं आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर बंध, मैत्रीचा बंध. इट शोज द बॉन्डिंग बिटवीन द फ्रेंड्स. ओके, दोन मित्रांमध्ये असेल किंवा मित्रमैत्रिणीमध्ये असलेलं जे काही इंटरॅक्शन असेल, जे काही बॉन्ड असेल त्याला म्हणतो आपण फ्रेंडशिप बॉन्ड. ओके, आपण तो बँड घालून सेलिब्रेट पण करतो. ओके, दॅट इज नोन एज अ फ्रेंडशिप बँड. ओके, तसं जसं नात्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बंध असतात. जसे आईबाबांमध्ये बंध आहे, बहीण भावामध्ये आहे, आणखीन फ्रेंड्समध्ये असलेलं बंध, असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स आपल्या नात्यांमध्ये आहेत. तसेच केमिकल्समध्ये पण असे वेगवेगळ्या प्रकारचे बंध असतात किंवा बॉन्ड्स असतात. त्याचे आपल्या सिलेबससाठी आपल्याला 5 बॉन्ड्स आहेत. मेटॅलिक बॉन्ड आहे, आयनिक बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, हायड्रोजन बॉन्ड आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स आहेत. मी नेहमी सांगत असते की केमिकल सुद्धा जसे ह्युमन बिहेव करतात, सेम तसंच बिहेव करतात. जसं आपण बिहेव करतोय तसेच केमिकल सुद्धा बिहेव करत असतात. ओके, मग आता हे बंध आपले बंध कसे तयार होतात. इट इज दॅट इज बॉन्डिंग मीन्स आपल्या भाषेमध्ये बॉन्डिंग म्हणजे काय. इट इज द एस्टॅब्लिशमेंट ऑफ बॉन्ड बिटवीन द पीपल. लाईक इट मे बी बाय केअरिंग असेल, बाय शेअरिंग असेल. त्याच्यामुळे जो काही आपल्याला बंध तयार होतो त्याला आपण म्हणतो नॉर्मल ह्युमन बिईंगचा बंध असेल ते. ओके, ते कशामुळे होतं दॅट मोस्टली त्याच्यामध्ये की पॉइंट काय आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोघांमध्ये असलेल्या आकर्षणाला आपण त्याला बंध म्हणतोय. मग ते कोणामध्येही असू दे, दॅट इज नोन एज अ बॉन्डिंग. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट शोज द बॉन्डिंग. बॉन्डिंग म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, मग आपल्याला याच्यामध्ये डेफिनेशन कशी करता येईल, केमिकल बॉन्डिंगची आपण डेफिनेशन बघूया. ओके, द बॉन्ड विच इज फॉर्म्ड विदिन द स्पेसिस. पहिल्यांदा बेसिक डेफिनेशन आपण घेऊया. द बॉन्ड विच इज फॉर्म्ड विदिन द स्पेसिस. स्पेसिसमध्ये जो काही बॉन्ड तयार होतो दॅट इज नोन एज द केमिकल बॉन्ड. स्पेसिसमध्ये कुठले आले, इट मे बी आयन्स असतील, ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील. ओके, आता मी त्याची पूर्ण व्यवस्थित डेफिनेशन सांगणार आहे. डेफिनेशन व्यवस्थित ऐकायचं आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मी काय म्हणाले होते, दोघांमध्ये असलेल्या आकर्षणाला आपण म्हणतोय बंध किंवा बॉन्ड. ओके, मग आता आपल्याला ह्याप्रमाणे त्याची डेफिनेशन करायची आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच इज फॉर्म्ड विदिन द आयन्स, ॲटम्स और द मॉलिक्युल्स, that force of attraction it is known as the bonding. Okay, the force of attraction between the atoms, ions or the molecules, that is known as the bonding. समजलंय? व्हेरी सिंपल डेफिनेशन. कोणामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ॲटम्स मध्ये असेल, आयन्स मध्ये असतील, मॉलिक्युल्स मध्ये असतील. मग याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे, ते त्याच्यामध्ये 2 ॲटम्स असतील किंवा 2 आयन्स असतील किंवा 2 मॉलिक्युल्स असतील. ही एक क्रायटेरिया झाला. दुसरा क्रायटेरिया काय, ॲटम्स आणि आयन्स मध्ये असतील, ॲटम्स आणि मॉलिक्युल्स मध्ये असतील
किंवा आयन्स आणि मॉलिक्युल्स मध्ये असेल, कोणामध्येही असू दे, ते स्पेसिस कुठलेही असू दे, त्या दोघांमध्ये किंवा त्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम्स असतील, आयन्स असतील आणि मॉलिक्युल्स असतील, त्यांच्यामध्ये जो काही आकर्षण आहे त्या आकर्षणाला आपण बंध म्हणतोय, म्हणजेच बॉन्डिंग म्हणतोय. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विदिन द ॲटम्स, आयन्स और molecules, that force of attraction it is known as the bonding. Okay, I hope you understand the definition of bonding. The force of attraction, I will repeat it once again. The force of attraction between the ions, atoms or the molecules, that force of attraction it is known as the bonding. And the force of attraction between the atoms, ions and the molecules within the chemical reaction, that is known as the chemical bonding. Okay, I hope तुम्हाला ही डेफिनेशन समजलेली असणार आहे केमिकल बॉन्डिंगची. ओके, आता ह्या केमिकल बॉन्डिंगसाठी हा लेसन फार व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. हे जर का बेसिक समजलं ना, तुम्हाला त्याचे पुढचे सगळे एक्झाम्पल एकदम इझी जाणार आहे. ओके, आता आपण बघितलं केमिकल बॉन्डिंग म्हणजे काय आपण बघितलंय. ओके, आता मग ह्या केमिकल बॉन्डिंगसाठी कुठले ॲटम्स रेस्पॉन्सिबल असतात, कोण रेस्पॉन्सिबल असतं बॉन्ड तयार करण्यासाठी, कोण रेस्पॉन्सिबल असतं. मी आता म्हणाले होते ॲटम्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, दे आर रेस्पॉन्सिबल. पण त्यातले कुठले ॲटम्स रेस्पॉन्सिबल असतील, तर अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला ॲटमचे 3 प्रकार करता येतात. पहिला आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम किंवा एलिमेंट सुद्धा आपण म्हणू शकतो. हे व्यवस्थित समजून घ्या, कारण हे खूप बेसिक आहे आणि हे समजल्याशिवाय आपल्याला पुढचे मॉलिक्यूल समजणार नाही. त्यामुळे आता आपल्याला पहिल्यांदा हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम, मी काय म्हणाले होते, अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट वी कॅन डिव्हाइड दिस ॲटम इन 3 वेज. 3 प्रकारे आपल्याला ह्याला डिव्हाइड करता येतात. ओके, पहिला आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम, दुसरा आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आणि तिसरा आहे इनर्ट ॲटम किंवा आपण एलिमेंट सुद्धा त्याला म्हणू शकतो. ओके, मग आता हे तिन्ही बघण्याआधी पहिल्यांदा आपण बघूया इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम म्हणजे काय आपण बघूया. ओके, आता त्यात मी मागच्या वेळेस पण जेव्हा इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलन्सी सांगत होते त्यावेळी एक एक्झाम्पल घेतलं होतं. मी तेच एक्झाम्पल सारखं रिपीट करत जाईल, त्यामुळे तुम्हाला ते जास्त समजेल आणि ते अप्लाय करून तुम्हाला दुसरे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके, आता मी डेफिनेशन सांगते. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम, the atom or the element which is going to lose the electron, or the atom or the element which is going to donate the electron, that atom it is known as the electropositive atom. काय म्हणाले मी, the atom or the element which is going to lose or donate, हे व्यवस्थित MCQ साठी हे लक्षात ठेवायचं आहे. MCQs ला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, द ॲटम और द एलिमेंट विच इज गोइंग टू लूज और डोनेट द इलेक्ट्रॉन, दॅट ॲटम और द एलिमेंट इट इज नोन एज अ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम. ओके, आता मी तुम्हाला याचं एक्झाम्पल घेऊन सांगते. सिंपल एक्झाम्पल, काल आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं सोडियम. हा महत्वाचा आणि व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला 1 ते 20 एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर पार्ट असणं मॅन्डेटरी आहे. ओके, ॲटॉमिक नंबर इट इज डिनोटेड बाय Z. याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. ओके, तर आता याचं काय होतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके, हे झाले 10+1 दॅट इज 11. लक्षात आलं. ह्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन झाला. ओके, आता आपण काल एक इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलन्सीचा एक क्रायटेरिया बघितला होता, फीचर बघितलं होतं. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात तो मूलद्रव्य किंवा तो एलिमेंट हा स्टेबल असतोय. ओके, मग त्याप्रमाणे जर का विचार केला तर हा सोडियम आता अनस्टेबल झाला, कारण ह्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. क्रायटेरिया काय आहे,
शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती पाहिजे? 8 पाहिजेत. व्हॅलेन्स शेल म्हणजे काय? शेवटचा शेल, शेवटची कक्षा, त्याला म्हणायचं व्हॅलेन्स शेल. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन टू द व्हॅलेन्स शेल दॅट इज नोन एज द व्हॅलेन्सी और द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आता हा व्हॅलेन्स शेल सोडियमचा हा तिसरा झाला. ओके, मग त्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती झाले? 1. त्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 1 आहे. दॅट्स वाय सोडियम इट इज हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. ओके, आता ऑक्टेट रूल प्रमाणे किती पाहिजे? 8 पाहिजे. पण इथे 8 आहेत ते कुठले? त्याच्या आधीच्या कक्षेमध्ये. पण वी आर टॉकिंग अबाउट द व्हॅलेन्स शेल. शेवटची कक्षेचा आपण विचार करतोय, शेवटच्या कक्षेचा आपण विचार करणार आहोत. ओके, मग सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. दॅट्स वाय इट इज अनस्टेबल. त्यामुळे तो काय आहे? अनस्टेबल आहे. मग आता या केसमध्ये काय होतं? सोडियमला स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी एक तर त्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे किंवा त्याला 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकावा लागेल. एक तर त्याला लूज करावं लागेल किंवा गेन करावं लागेल टू गेट द स्टॅबिलिटी. त्याला स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी परत एकदा मी रिपीट करते, सोडियमला स्टेबल होण्यासाठी त्याला एकतर इलेक्ट्रॉन देऊन टाकावं लागेल किंवा घ्यावा लागेल. आता इथे स्टेबल होण्यासाठी याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे, पण ह्याला 7 इलेक्ट्रॉन कोणीही देणार नाही. त्यामुळे बेटर वे इथं काय आहे की सोडियम इट इज गोइंग टू लूज द इलेक्ट्रॉन. आलं लक्षात? सोडियम का लूज करतो? कारण त्याला स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे, पण त्याला 7 इलेक्ट्रॉन कोणीही डोनेट करणार नाही. दॅट्स वाय सोडियम प्रेफर टू लूज द इलेक्ट्रॉन. ओके, अँड बाय लूजिंग दिस 1 इलेक्ट्रॉन हिअर 1 इलेक्ट्रॉन इट इज लॉस्ट किंवा लूज बाय 1 इलेक्ट्रॉन इट इज लूज बाय द सोडियम. सोडियम कडून 1 इलेक्ट्रॉन लूज झाला. अँड सोडियम इट इज फॉर्म्स बाय फॉर्मिंग द कॅटायन. इट फॉर्म्स द कॅटायन. सोडियम लूज झालं इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन लूज झाल्यामुळे इट फॉर्म्स द आयन दॅट इज नोन एज द कॅटायन. तो आयन कसा तयार होतो बघा? Na+. कारण काय झालं? इलेक्ट्रॉन डोनेट केलं त्यांनी. दॅट्स वाय दिस इज गोइंग टू फॉर्म द positively charged ion that is known as a cation. Again remember for the MCQs, the metal or the element which is or the atom which is going to lose the electron that forms the positively charged ion on that, and that positively charged ion it is known as cation. I hope इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय तुम्हाला समजलं असणार आहे. ओके, बेस्ट एक्झाम्पल आहे सोडियमचं. मग तुम्ही ट्राय करत असताना मॅग्नेशियम घेऊन बघा किंवा पोटॅशियम घेऊन बघा, ॲल्युमिनियम घेऊन बघा, कुठलंही त्याचे मेटल. आणि मोस्टली काय असतं, जे इलेक्ट्रॉन लूज करतात दे ऑल आर द मेटल्स. हा पण पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. all the elements which are going to lose the electron they forms the cations and they all are mostly the metals. They all are the metals. Okay, हे समजले? Now we'll see the what is electronegative atom or electronegative element. Electronegative atom or the electronegative element. Okay, आता आपण we can write in this way also, electronegative, negative. Okay, this is electropositive, this is electropositive. Okay, आता त्याच्या उलट इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम त्याच्या रिव्हर्स ऑफ दॅट काय सांगता येईल आपल्याला? यांनी इथं काय केले? लूज केले. म्हणजे काय? त्याच्या उलट म्हणजे काय? जो इलेक्ट्रॉन गेन करतो दॅट इज नोन एज इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम or electronegative element. The atom or the element which is going to accept the electron that is known as the electronegative atom or the electronegative element. म्हणजे आता कुठला? त्याचं बेस्ट एक्झाम्पल काल आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, दॅट इज क्लोरीन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. Z इट इज हॅव्हिंग 17 ॲटॉमिक नंबर. त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन. ओके,
किती झाले हे 17 झाले. ओके, आता इथे बघा दिस क्लोरीन इट इज अ व्हॅलेन्स शेल ऑफ दिस क्लोरीन. शेवटची कक्षा म्हणजे काय, व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेल किती आहे, हे व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, 7. म्हणजे ज्या शेवटची कक्षामध्ये व्हॅलेन्स शेल आणि त्या शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स असतात दॅट इलेक्ट्रॉन्स आर नोन एज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग क्लोरीनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 7. ओके, मग आता या केसमध्ये काय होतं, अगेन इट इज अनस्टेबल कारण त्याची शेवटची कक्षा ऑक्टेट पूर्ण होत नाही. शेवटच्या कक्षेमध्ये ऑक्टेट पूर्ण होत नाही कारण काय, इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी आपल्याला काय सांगते, आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. That orbit of the shell it is stable when it contains the 8 electrons into their outermost orbit. त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर का 8 इलेक्ट्रॉन्स असतील, एक्सेप्शनल केस आहे हेलियम 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, हेलियम सोडून बाकीच्या सगळ्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर का 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर तो एलिमेंट किंवा आयटम हा स्टेबल असेल. अगेन इथे 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग याला स्टेबल होण्यासाठी एकतर 7 इलेक्ट्रॉन डोनेट करावे लागतील किंवा 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करावा लागेल. तर या क्लोरीनच्या केसमध्ये काय होतं, 7 इलेक्ट्रॉन डोनेट करण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणं हे केव्हाही सोपं जाईल. म्हणून काय करतो क्लोरीन, इट इज गोइंग टू ऍक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन दॅट फॉर्म्स द नेगेटिव्हली चार्ज क्लोराइड आयन दॅट इज नोन एज anion. इट इज बाय ऍक्सेप्टिंग 1 इलेक्ट्रॉन, हे काय करतो, ऍक्सेप्ट करतो, ऍक्सेप्टिंग 1 इलेक्ट्रॉन and form the anion, negatively charged ion, negatively charged ion, it is known as anion, it is known as anion. Remember this. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. ज्या आयन्स वरती नेगेटिव्ह चार्ज असतो दॅट इज नोन एज अनायन आणि ज्या एलिमेंट वरती, ज्या आयन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो दॅट इज नोन एज कॅटायन. ओके, म्हणजे इथं काय होतं, क्लोरीनचं काय होतं, नेगेटिव्हली चार्ज आयन तयार होतो दॅट इज नोन एज क्लोराइड आयन. इथं हा काय झाला, सोडियम आयन झाला आणि दिस इज द क्लोराइड आयन. ओके, म्हणजे आता इथं लक्षात काय झालं, थोडक्यात काय झालं, ह्यानी काय केलं, ह्यानी इलेक्ट्रॉन डोनेट केलं आणि इलेक्ट्रॉन क्लोरीनने इलेक्ट्रॉन हे ऍक्सेप्ट केलं आणि ह्यानी इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे तो काय तयार करतो, कॅटायन तयार करतो आणि ह्यानी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे इट इज गोइंग टू फॉर्म द anions. ओके, आता आपण ऍटमचे 2 प्रकार बघितले, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम आणि थर्ड आहे इनर्ट ऍटम. थर्ड ऍटम आहे दॅट इज इनर्ट ऍटम. ओके, हे 2 समजल्यानंतर थर्ड आहे इनर्ट म्हणजे काय, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. इनर्ट म्हणजे त्याला कशाशी घेणं देणं नाही, दॅट इज इट इज नॉट विलिंग टू टेक पार्ट इन टू द बॉन्डिंग. म्हणजे बॉन्डिंग मध्ये तो भाग घेणार नाहीये. आणि हे का होतं, इनर्ट का असतो, त्याचं काय रिझन असू शकतं, म्हणजे काय, त्याची शेवटची, थोडक्यात काय असणार आहे, त्याची शेवटची कक्षा ही पूर्ण असणार आहे. म्हणजे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये अकॉर्डिंग टू द ऑक्टेट रूल इट शुड हॅव 8 इलेक्ट्रॉन्स इनटू दॅट आउटरमोस्ट शेल. त्यामुळे तो काय असणार आहे, इनर्ट टुवर्ड्स द केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंगसाठी तो इनर्ट असणार आहे. आपण त्याचं एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल ते. त्याचं एक्झाम्पल आहे ऑर्गॉन. ऑर्गॉन आहे, इट इज हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 18. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 18. त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, झाले 10 + 8 दॅट इज 18. म्हणजे काय, ह्या ऑर्गॉनच्या शेवटच्या कक्षेमध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये 8 electrons are there, 8 valence electrons are there. That's why inert gas elements or noble gas elements are not going to take part into the chemical reaction or in the formation of bond.
केमिकल बॉन्डिंग मध्ये किंवा केमिकल रिॲक्शन मध्ये इनर्ट गॅस एलिमेंट्सचे भाग घेत नाहीत, कारण त्याची शेवटची कक्षा आउटर मोस्ट शेल म्हणजे काय, द सर्क्युलर पाथ अराउंड द न्यूक्लियस, ओके, किंवा ऑर्बिट म्हणा किंवा शेल म्हणा, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे इट इज नॉट विलिंग टू टेक पार्ट इन टू द केमिकल बॉन्डिंग. ओके, समजले? आता 3 पार्ट्स बघितले आपण. कुठले कुठले बघितले? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयटम, इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम आणि थर्ड आहे इनर्ट गॅस आयटम. इलेक्ट्रोनेगेटिव्ह, दिस इज द सेकंड आयटम. ओके, आता आपल्याला समजलं कुठले भाग घेतात, कुठले ॲटम्स किंवा एलिमेंट्स भाग घेतात आणि कुठले ॲटम्स भाग घेत नाही आणि त्याचं रिझन काय. त्याचं सगळं रिझन्स हे कशावर डिपेंड आहे, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेल्या इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी वरती हे टोटल डिपेंड आहे. आणि जर का हे तुम्हाला समजलेलं असेल तर पुढचे एक्झाम्पल जे काही आपण घेणार आहोत ते इझिली तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, आय होप तुम्हाला ही तिन्ही समजलेलं असणार आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयटम, इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम आणि इनर्ट गॅस आयटम. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं जरा विचार करा बघू बरं. काय सांगता येईल आपल्याला याच्यामधून, कोण भाग घेतं आणि का भाग घेतं आपण बघितलंय. थोडक्यात मी सांगते, ओनली valence shells are responsible for the formation of bond. ओके, म्हणजे शेवटच्या कक्षेमधले जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, ओनली दॅट इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड किंवा फॉर्मेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन. म्हणजे बॉन्डिंग मध्ये कोण भाग घेतं आणि कोण रिस्पॉन्सिबल असतं, तर शेवटच्या त्या जे काही एलिमेंट्स असतील त्या एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात, दॅट ऑल इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. परत आय विल रिपीट इट, ओनली व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द बॉन्डिंग और द फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि ऑल्सो रिमेंबर फॉर द MCQs. MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे. MSBT ला विचारलं जाऊ शकतं, डॅश इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड और फॉर द केमिकल रिॲक्शन्स. काय आन्सर असणार आहे आपलं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ बॉन्डिंग और द फॉर्मेशन ऑफ अ chemical reaction. Okay, only that electrons are going to take part into the chemical reaction. Okay, आता आपण 3 कन्सेप्ट बघितल्या. याच्यानंतर मग आता मला सांगायचे, आता इथं काय झालं, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयटम हा इलेक्ट्रॉन लूज करून स्टेबल झाला, कारण आता सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. ह्यांनी जर का 1 इलेक्ट्रॉन लूज केलं, सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन डोनेट केलं, डोनेट केल्यानंतर इथे काय झाले 2 आणि 8, म्हणजे त्याच्या आधीच्या कक्षेमध्ये म्हणजे ही त्याची शेवटची कक्षा झाली, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले. इथं क्लोरीन काय केलं, म्हणजे 7 इलेक्ट्रॉन मध्ये 1 इलेक्ट्रॉन त्याने ऍक्सेप्ट केला, ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले. ओके, तर मग तो काय झाला, हा घेऊन स्टेबल झाला, हा देऊन स्टेबल झाला. ओके, म्हणजे केमिकल बॉन्ड इट इज फॉर्म्ड बाय द लूज ऑफ इलेक्ट्रॉन, बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणखीन एक क्रायटेरिया राहिलाय त्याचा, तो आपण क्रायटेरिया बघणार आहोत. काय होतं बघा. आता इलेक्ट्रॉन लूज कोण करतं, गेन कोण करतं, आणि तिसरी कन्सेप्ट काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगते. आता काय, आपण ऑक्टेट रूल प्रमाणे किती इलेक्ट्रॉन पाहिजेत आपल्याला, 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. ओके, शेवटच्या कक्षेमध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. आता हे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 8 हा स्टेबल असल्यामुळे मी त्याला कन्सिडर करणार नाही. ठीक आहे, आता आपण याचा मिडल जर का घेतला, आपण याचा मिडलला आपण किती येतात 4. ओके, हा हे व्यवस्थित समजून घ्यायचं सिरीज. आता याच्यामध्ये काय होतं, कोण इलेक्ट्रॉन डोनेट करतं आणि कोण ऍक्सेप्ट करतं आपण बघूया. आता याच्यामध्ये हा मिडलला जर का आपण घेतला, तर याच्यामध्ये ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन्स असतील, ज्या मूलद्रव्याच्या किंवा ज्या आयटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये
लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन्स असतील, लेस दॅन, ओके, लेस दॅन 4 इलेक्ट्रॉन्स असतील, दे आर गोइंग टू डोनेट द इलेक्ट्रॉन. ते काय करतात, दे आर गोइंग टू डोनेट द इलेक्ट्रॉन. ओके, आता हे झालं, म्हणजे आता 3 असतील, इट इज ऑल्सो गोइंग टू डोनेट द इलेक्ट्रॉन. आणि दुसरा तर मग याच्यामध्ये सोडियम घ्या, मॅग्नेशियम घ्या, ॲल्युमिनियम घ्या. ॲल्युमिनियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, मॅग्नेशियमच्या 2 आहेत आणि सोडियमचा 1 आहे. दॅट ऑल आर द गोइंग टू डोनेट द इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय दे आर द मेटल्स, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स. मी हे जे सांगते ना ते व्यवस्थित नोट करून ठेवा. 4 ते 5 MCQs याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. ओके, these all are the elements or the atom which is going to donate the electron, which are having the criteria less than 4 electrons. They all are the electropositive metals. They all are the electropositive metals. Okay. तिसरा आहे which are having more than 4 electrons. इथं बघूया आपण. The elements or the atom which are having more than 4 electron. 4 इलेक्ट्रॉन पेक्षाही ज्याच्यामध्ये जास्त, शेवटच्या कक्षेमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स असतील, they are going to accept the electron. They are going to accept electron and they form the negatively charged ion. हे काय करतात, कॅटायन तयार करतात. And these are going to form the anions, and these all are the non-metals. These all are the non-metals. हे लक्षात ठेवायचं आहे. हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, कारण मोस्ट ऑफ द MCQs should be asked on this part. ओके, म्हणजे काय, 4 पेक्षा जास्त असले की they are going to accept the electron. त्यांनी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे दे आर गोइंग टू फॉर्म द अनायन, नेगेटिव्हली चार्ज आयन, दॅट इज नोन ॲज अनायन, अँड दे आर मोस्टली ऑल आर द नॉन मेटल्स. ओके, हे सगळे काय असणार आहेत, नॉन मेटल्स असतात. मग आता आपण बघितलं 4 पेक्षा कमी असेल तर काय, 4 पेक्षा जास्त असतील तर काय. ओके, मग व्हॉट अबाउट दिस, मग ज्याच्याकडे शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत ते काय करेल, एकतर ते लूज करेल किंवा ते काय करेल, डोनेट करेल किंवा ते ऍक्सेप्ट करेल. पण या केसमध्ये इट इज नॉट गोइंग टू लूज द इलेक्ट्रॉन, इट इज नॉट गोइंग टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. मग आता हे काय करणार आहे, तर त्याचा थर्ड क्रायटेरिया असा आहे, इट इज गोइंग टू शेअर द इलेक्ट्रॉन. तो काय करतो, हा इलेक्ट्रॉन शेअर करतो. त्याचं एक्झाम्पल आहे कार्बन, ॲटॉमिक नंबर 6. त्याच्या कार्बनच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्याच्या दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन, 6 झाले. म्हणजे त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता हा काय करेल, इट इज नॉट गोइंग टू लूज द इलेक्ट्रॉन, नॉट गोइंग टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. मग हा काय करतो कार्बन, इट इज गोइंग टू शेअर द इलेक्ट्रॉन, शेअरिंग करतो. तो कोणाबरोबर शेअरिंग करतो, आता इथे बघा, हा कार्बन आहे. It is going to share the 4 electrons, its valence electron with 4 hydrogen atoms. हायड्रोजनच्या 4 ॲटम बरोबर कार्बनचे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोघांमध्ये इथं शेअरिंग होतं, अँड दे बोथ आर गोइंग टू फॉर्म द कोव्हॅलेंट बॉन्ड विदिन द कार्बन अँड 4 हायड्रोजन ॲटम्स. दिस इज द मिथेन मॉलिक्यूल, इट इज फॉर्म्ड बाय द कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, समजलं, कारण इथं काय झालं, शेअरिंग केलं त्यांनी. याचे कार्बननी त्याला त्याजवळचे 4 इलेक्ट्रॉन दिले आणि हायड्रोजनचे जे काही 4 अणू आपण घेतलेले आहेत, दॅट बोथ आर गोइंग टू शेअर द इलेक्ट्रॉन विथ इच अदर अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल. ओके, समजलंय. म्हणजे इथं काय होतं बघा, मीन्स काय, केमिकल बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द लूज ऑफ इलेक्ट्रॉन, ओके, by gain of electron or by sharing of electron. समजलं आता केमिकल बॉन्ड कसा तयार झालो, केमिकल बॉन्ड इज फॉर्म्ड बाय लूज ऑफ इलेक्ट्रॉन, बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन और बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, समजलं केमिकल बॉन्ड कसा तयार होतो, म्हणजे एकतर त्यांनी बॉन्ड लूज करायला पाहिजे किंवा त्यांनी गेन करायला पाहिजे
किंवा शेअर करायला पाहिजे. हे कधी करणार जर आणि त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे, शेवटची कक्षा. आतल्या कक्षा जे आहेत ते आर नॉट गोइंग टू पार्टिसिपेट इन टू द केमिकल बॉन्डिंग, कारण ते पूर्ण भरलेल्या असतात आतल्या कक्षा. ओके, मग कोण रिस्पॉन्सिबल आहे? ओनली व्हॅलेन्स शेल आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड. ओके, मग आता कोण कोण करणार? म्हणजे काय इथं होणार? व्हॅलेन्सीची डेफिनेशन येईल किंवा केमिकल बॉन्डची डेफिनेशन काय होईल? द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द लूज ऑफ इलेक्ट्रॉन, gain of electron or by share of electron, that bond it is known as a chemical bond. Okay, only valence electrons are responsible for that, and that valence electrons they are going to lose the electron, gain the electron or by share the electron. In that way the chemical bond it is going to be formed. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असणार आहे. आपण इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सीचा यूज करून केमिकल बॉन्ड कसा तयार होतो आपण आता बघितलेला आहे. ठीक आहे, हे समजल्याशिवाय पुढचे एक्झाम्पल समजणार नाही. त्यामुळे हा जो काही व्हिडिओ आहे तो परत परत रिपीट करून तुम्हाला बघायचा आहे आणि स्वतः त्याच्यावरती पॉइंट नोट करायचे आहेत. ओके, तर आपण काय करूया, आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असणार आहे. तर याचा पुढचा पार्ट आहे हाऊ द डिफरंट बॉन्ड्स आर गोइंग टू बी फॉर्म. वेगवेगळ्या प्रकारचे कुठले कुठले बॉन्ड्स आहेत. मी म्हणाले होते तुम्हाला आपल्याकडे 5 प्रकारचे बॉन्ड्स आहेत. पहिला आहे आयोनिक बॉन्ड और इट इज ऑल्सो नोन एज द इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. दुसरा आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. तिसरा आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. फोर्थ वन इट इज द हायड्रोजन बॉन्ड आणि लास्ट आहे दॅट इज मेटॅलिक बॉन्ड. या सगळ्या बॉन्डवरती मॅक्सिमम क्वेश्चन्स असतात. त्यामुळे ते जर का बॉन्ड अलॉंग विथ देअर एक्झाम्पल्स तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल, इन्फॉर्मेशन अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, तर नेक्स्ट लेक्चर आपण घेणार आहोत इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड और द आयोनिक बॉन्ड. टिल देन याचे MCQs काढायचे आहेत. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्स करायचे. ओके, आय विल रिप्लाय ऑन दॅट. ओके, टिल देन थँक्यू.